नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. बरेच जण इथले जे आहेत त्यांनी तर मला पहिल्या दिवसापासून म्हणजे घटना घडल्यापासून सगळ्यांनी मला पाहिलेलं आहे. माझ्या तुम्हाला अशाच ज्यांनी व्हिडिओ काढलेले त्याच्यात सुद्धा माझी भूमिका तुम्हाला त्यावेळी पाहायला मिळालेली असेल. आज या घटनेला जवळपास 22 दिवस होत आलेले. 22 दिवसामध्ये आमच्या म्हणजे लातूर पोलिसांच्या भूमिकेमध्ये किंचित जरी बदल झालेला असेल तो तुम्ही व्हिडिओद्वारे तपासून घ्या. पहिल्या दिवसापासून तिचे आईवडील या ठिकाणी आहेत, साक्ष आहेत आणि तिची आजी सुद्धा आहे आणि तिचे इतर नातेवाईक गावातील असतील, जवळचे असतील, बाहेरचे असतील, या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधलेला आहोत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना प्रत्येक टप्प्यावर काय तपास झालेला आहे हे देखील सांगितलेलं आहे. आपण आता आलेला आहात, आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मी त्यांना देखील विनंती केलेली होती की आपण मुद्देसूद पोलिसांना ज्या उणिवा तुम्हाला तपासामध्ये वाटतात त्या तुम्ही 1, 2, 3 असे मुद्दे द्या आणि त्या मुद्द्यानिहाय काय तपास झालेला आहे किंवा काय तपास होऊ शकतो हे देखील आम्ही तुम्हाला लेखी कळवतो. त्याद्वारे तुम्हाला देखील कळेल आणि कागदावर कळेल की यामध्ये पोलिसांनी काय केलेलं आहे आणि पोलिसांकडून काय राहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला देखील पुढे जाऊन म्हणजे आता आज तुम्ही 22 दिवसानंतर या ठिकाणी पोहोचलेला आहात. ज्या संघटना पहिल्या दिवसापासून आल्या त्यांना देखील आम्ही वारंवार या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या देखील निदर्शनास बाबी आणून दिल्या. त्या व्यतिरिक्त अजून काही बाबी असतील. आम्ही कोणापासूनही काहीही लपवून या ठिकाणी काहीही करत नाहीत. लातूर पोलीस दल हे सक्षमपणे अनुष्काला न्याय द्यावा यासाठी रात्रंदिवस एक करत आहे आणि तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे देखील माहिती आहे की आमची तळमळ आणि आम्ही किती मेहनत घेतोय, कसे पुरावे गोळा करतोय हे देखील सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची FIR पासून आतापर्यंत झालेल्या तपासातील प्रत्येक गोष्टीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्या प्रत्येक पुराव्याचं व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आहे. या घटनेच्या अनुषंगाने ज्या ज्या साक्षीदारांनी जबाब दिलेले आहेत त्यांचे देखील जबाब जे कायद्याद्वारे जे व्हिडिओग्राफी करण्याची तरतूद नवीन कायद्याने केलेली आहे त्यामध्ये आम्ही व्हिडिओग्राफी देखील केलेली आहे आणि सर्व पुरावे आपल्या समोर ठेवलेले आहेत. या व्यतिरिक्त तुमच्या ज्या मागण्या आहेत आणि जे काही तुम्ही निदर्शनास बाबी आणून देत आहेत त्याची देखील आम्ही ओपनली पारदर्शकपणे चौकशी करू. त्या देखील बाबी ज्या तुम्ही लेखी दिलेल्या आहेत त्या देखील तुमच्या बाबींना आम्ही लेखीच उत्तर देऊ. म्हणजे तुम्हाला आमच्या शब्दांवर जर विश्वास नसेल आणि इथं आम्ही अधिकारी म्हणून तुम्हाला वाटत असेल की चुकीचं बोलतोय तर आम्ही तुम्हाला सगळ्या बाबी ह्या लेखी स्वरूपात आमच्या सही शिक्क्यानिशी देऊ. या व्यतिरिक्त मला वाटतंय की आंदोलन आपलं आहे ते लोकशाही मार्गाने आहे, सगळ्यांना अधिकार आहे. मात्र त्या आंदोलनाची दिशा आपण ही कायदेशीर आणि सनदशीर ठेवावी. जेणेकरून आपल्याला आज मी एखादं उत्तर दिलं तर ते तुम्हाला 10 जण जर उद्या कोणी आले तर त्यांना देखील दाखवायला सोपं होईल. कारण त्याच बाबी 22 दिवसापासून आम्ही रिपीटेडली प्रत्येकाला सांगत आलेलो आहे. त्या बाबींची पुनरावृत्ती होऊ नये याकरता आपल्याला लेखी उत्तर देण्यात येईल. आपण ते उत्तर आपल्याला मान्य असेल नसेल तर ते आपण देखील पब्लिकली करावं, लोकांना सांगावं की पोलिसांनी हे असं उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर आपली भूमिका ठरवावी अशी आपल्याला विनंती करतो. हे आंदोलन या ठिकाणी थांबवावं. पोलीस तपास करतायत, पोलिसांना आपलं काम करू द्या. त्याची SIT जरी झालेली असली तरी त्या SITच्या अंतर्गत 6 जणांची वेगळी टीम काम करते. त्याशिवाय नवोदय विद्यालयामधील जे इतर स्टाफ असतील, इतर जे काही लोक असतील त्या सगळ्यांवर पॅरलल म्हणजे समांतर दुसरी चौकशी सुद्धा सुरू आहे. अशा 2 पातळीवर काम सुरू आहे आणि त्यातून निश्चित अनुष्काला न्याय मिळण्यासाठी आम्ही पुरेपूर पोलिसांच्या वतीनं त्यामध्ये एक सुद्धा कसूर राहणार नाही. मी आज इथं तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो आणि एवढी ग्वाही देतो की लातूर पोलीस हे सक्षमपणे या पूर्ण घटनेचा तपास करेल. आज आपण आलात आणि आपली हळहळ आणि कळकळ अनुष्काविषयी जी होती ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, ती आम्ही समजून घेतलेली आहे. आपण कृपया आंदोलन थांबवावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सर, तुम्ही 2 गोष्टी चुकीच्या बोलल्या. आता मी ते ऐका तुम्ही बोलल्या, माझं म्हणणं ऐकून घ्या. पोलीस प्रशासन काय म्हणले, तुम्ही प्रामाणिकपणे काम करते. अनुष्काचा जेव्हा मर्डर झाला, खून झाला, तेव्हा अनुष्काच्या आई वडिलांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतले नाहीत. ही तुमची पहिली चूक आहे. ऐका, तुम्ही नंतर बोला. ऐका स्थानिक पोलीस तुम्हाला मी पोलीस काही गोष्टी तपासाची अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.